नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या. तर आजचा दिवस हा फक्त जिकडं तिकडं हिंजवडीला ट्रॅफिक, सगळीकडे ट्रॅफिक, जिथं पण ट्रॅफिक असेल तिथं आपण होतो आज. तर ब्लॉगमध्ये बघा आपल्याला वेळ किती लागलाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत 5:17. आपण घराच्या इथे आहे आणि इथनं आता आपण निघूया. डिव्हाइस ऑन करून घेऊ आणि ओला, उबेर, रॅपिडो बघूया आज सुरुवात कोण करते आपली. मला असं वाटतं आपल्याला मॉर्निंगची जागेचं रूट बदलावं लागणार आहे, कारण इकडनं आता राईडचं प्रमाण खूप कमी झाले. आधी कंटिन्यू राईड पडायचे, तर आता काय राईड नाही पडत आहेत सकाळची. आता काल आपल्याला भोसरीकडनंच राईड भेटली होती. आज 5:15 निघलोय आपण, तरी पण अजून एक पण स्क्रीनला वाजली नाही. तर माझ्या हिशोबाने आपण आहे ना आता स्टेशन साईडला वळत जाऊ. आपण इकडे पिंपरी सौदागर वाकडला आहे ना, टाइम घालवते माझ्या हिशोबाने सकाळ सकाळ. नंतर काय नाही, दुपारनंतर भरपूर राईड असतात. आणि एक मॉर्निंगच्या टायमिंगला आधी असायचे राईड इथं, पण आता काय झाले काय माहिती. 1-2 आठवडे झाले मी ऑब्झर्व करतो, सकाळचे लवकर राईड नाही पडत, मला वेळ लागतोय राईड पडायला. तर आपण आता रूट चेंज करायचा प्रयत्न करू हळूहळू. एक स्टेशन साईडला वळू, कारण स्टेशन साईडला भरपूर राईड असतं सकाळचे, जातील एक 10-15 किलोमीटर. पण आता मग सकाळी टाइम घालवण्यापेक्षा मग स्टेशनला गेलेलं कधी पण चांगलं, आपल्याला इथनं कन्फर्म राईड भेटतात. तर ठीक आहे, बघूया. मी तर निघतोय आता हळूहळू. वाकडपासून आपण आपलं वाकड, तिथनं अलीकडनं सिग्नलपासून लेफ्ट मारल आणि बघूया. तोपर्यंत राईड जर पडली तर ठीक, नाही तर आपण स्टेशन साईडला जातोय. आज फक्त हा घेतलेला डिसिजन बरोबर निघला पाहिजे दिवसभरात, म्हणजे मग आपलं रुटीन बसल. नाही तर मग आपल्याला थोडासा रूट चेंज करावा लागणार आहे आपल्या रोजचा. तर बघूया आज आता आपली सुरुवात कोण करते. जवळपास आपण अर्धा तास मागे पडणार आहे, कारण राईडच नाही तिकडनं. कारण मी अर्निंग सेक्टरमध्ये पण जाऊन बघितलं की कोणत्या इथं एरियामध्ये जास्त आहे, तर इकडचंच दाखवत होतं. तो आपण येतानाच इकडनं नाही, आता आपण स्टेशन आपल्या एअरपोर्ट साईडने जाऊया करून, कारण तिकडनं मला एअरपोर्ट जवळ पडते. तर बघूया आपला डिसिजन हा बरोबर आहे का. आणि सीएनजी तसं म्हणायला 2 गाड्या खाली बसल्या, एक तर गाडी प्रेशरच कमी होतं. आज पेट्रोल पण टाकायचंय गाडीमध्ये, कारण पेट्रोलच्या 2च कॅन्डल्स राहिलेले आहेत. तर ठीक आहे, बघूया सुरुवात कोण करते, विशेष ते मला बघायचे आज. आपल्याला स्टेशन पासून केशवनगर पिंपरीची राईड भेटली होती, सो आपण एक्सेप्ट केली आणि कस्टमरला सोडले आताच. कस्टमरचं बिल झालं तर 282 आणि आपल्याला दिलेत 194. तर बघूया आता इथनं आपण मेन रोडला जाऊ परत. आणि बघ आता ओलाची इन्सेंटिव्हचं आहेच सुरू, पण राईड नाही पडत ओलाच्या. एक पडली होती मागाशी, पण ऑलरेडी 2 किलोमीटर हे कस्टमरला सोडायचं होतं, सो एक्सेप्ट नाही करता आली मला. तर बघूया इथं आपण आता ओलाचे जर पडले तर आपण कंटिन्यू ओलाचं काम करू. 4 राईड कम्प्लीट करायचे आहेत त्यांच्या, पण राईड नाही पडत ओलाचे लवकर. बघूया जर पडल्या राईड तर आपण ओला कंटिन्यू करू, नाही तर मग इथनं जी पण राईड पडेल आपण ती एक्सेप्ट करून पुढच्या कामाला सुरुवात करूया. आदित्य बिर्लाच्या रोड पासून आपल्याला विमाननगरची राईड पडली, 240 रुपये फेर दाखवलाय. एक्सेप्ट केली आपण. 1.5 किलोमीटर लांब आहे कस्टमरने फ्लॅटचा नंबर पण पाठवलाय. सो चाललोय आपण कस्टमरला पिक करायला. ओलाची काय पडली नाही, उबेर पडली तर आपण घेऊन पुढं कामाला सुरुवात. तर ठीक आहे, राईड नंबर 2. कस्टमरला जिथनं सोडलं तिथनं 100 मीटरवरच आपल्याला राईड भेटली रॅपिडोकडनं. रेल्वे स्टेशनचा रोड होता. तर 8 किलोमीटरचे काहीतरी आपल्याला 153 असे दिलेत. आता इथनं आपण स्टेशन साईडला निघू आणि बघूया इथनं आपल्याला राईड कोण देते. कस्टमरचं बिल झालं तर 153. राईड नंबर 3 पूर्ण केलेत आपण. आता इथनं मला लोकेशन आलोय मी स्टेशनच्या रस्त्याला, पण नेमकं मला क्लिक नाही होते मी कुठे आहे. तर मी एकदा गुगल करतो आणि बघतो. आलोय आपण स्टेशनच्या इथं. 1.5 किलोमीटर होतं फक्त स्टेशन. फ्रेश झालोय आणि इथनं आता निघूया पुढं. ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही पण चालू केलेत आणि बघूया आता आपल्याला इथनं राईड कोण देते, कोण बाहेर काढते. स्टेशन पासून राईड आणली आपण ही हिंजवडीची फेज 2 ची आहे. कस्टमरला सोडलंय. कस्टमरचं बिल झालं तर 393 रुपये, आपल्याला दिले 276 रुपये. इथं हिंजवडीला एवढा जाम आहे ना, 12 मिनिटाचा 6 मिनिटाचा जाम आहे वाकडच्या ब्रिजवरनं उतरल्यानंतर. तर आता इथनं आपण
राईड पडतात आहेत, पण टाइम एवढा लागतोय ना की म्हणजे 1.5 तास दाखवते, 1.25 तास दाखवते, कारण ट्रॅफिक आहे इथनं. तर बघूया, अर्धे टक्के सीएनजी पण झाले, सीएनजी पण खाली बसलाय. तर ठीक आहे, आता इथनं ओला वगैरे चालू करतो, रॅपिडो चालू करतो. उबेरच्या तर पडतात आहेत राईड, तर बघूया एखादी व्यवस्थित राईड. आता पण कुठं जातो, टाइम झालाय 9:58, गाडी चालली 75. आपलं अर्निंग झाले 800 वरती काहीतरी झाले, 853 रुपये. तर ठीक आहे, बघूया इथनं कुठं जातोय आपण. इथं उबेरला भरपूर राईड वाजतात येत, पण बघूया एखादी राईड ऍक्सेप्ट करू आपण, व्यवस्थित निघू. काल मला एकाने विचारलं होतं इन ड्राईव्ह साठी, तर इन ड्राईव्ह हे इलिगल नाहीये, आरटीओने त्यांचं लायसन रद्द केले, तरी पण काही ठिकाणी चालू आहे, तर ते नाही वापरत मी. आणि रॅपिडो बद्दल पण विचारलं होतं एकाने, तर रॅपिडो सध्या नवीन आहे तर इंडियामध्ये, आणि रॅपिडो कमिशन घेत नाही सध्या. म्हणजे माझं तरी आहे ना 500 रुपयाचं ते त्यांनी रिचार्ज दिलं होतं की 10,000 पर्यंत अर्निंग झाल्यानंतर तुमचं 500 रुपयाचं रिचार्ज करा आणि पुढचं 10,000 का 1 महिन्याचं का 1.5 महिन्याचं काहीतरी येते. तर 500 रुपयाचं रिचार्ज करायचं आणि 1.5 महिना वापरायचं, 1 महिना वापरायचं. तर ठीक आहे. एक रेल्वे स्टेशन रॅपिडो बद्दल आपण बोलत होतो आणि रॅपिडोचीच राईड पडली, पण येताना खडकीच्या इथं एवढं जाम ट्रॅफिक लागलं खडकीला, पुणे रेल्वे स्टेशनच्या इथं मागच्या रोडला, गाडीतळ रोडला, सगळीकडे जाम आहे. आज हिंजवडीत पण जाम आहे भरपूर. तर ठीक आहे, आता इथनं आता स्टेशन 1.5 किलोमीटर राहिले आणि बराच वेळ लागला इथं यायला म्हणजे. आणि त्याच्यात कस्टमरने लोकेशन चुकीचं टाकलं होतं, पिकअप लोकेशन. आधी मी पिकअप लोकेशनला गेलो, तिथनं बघितलं तर नाहीये, कॉल करतात. मी पण आरावी म्हणून दिलं, करून ऑन करून दिलं नेहमीप्रमाणे, आणि कस्टमरचा कॉल आला तर त्यांना म्हटलं नाही, तुम्ही व्हॉट्सअपला लोकेशन पाठवा. त्यांनी मग व्हॉट्सअपला लोकेशन पाठवलं, तर तिथनं 3.5 किलोमीटर लांब होतो आपण आणखी. म्हणजे ऑलरेडी 3 किलोमीटर गेलोय, तिथनं आणखी 3 किलोमीटर गेलोय आपण, 3.5 किलोमीटर. तर मग त्यांना आधीच कॉलवर क्लिअर केलं की तुम्हाला काय जे होतील ते एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील. तर 335 रुपये कस्टमरचं बिल झाले आणि आपण 30 रुपये एक्स्ट्रा घेतले, 365 घेतले मग आपण कस्टमरकडनं. आणि जवळपास 1.25 तासाच्या वर टायमिंग लागला असेल, बराच टायमिंग लागलाय. आणि जाम आहे सगळीकडे, म्हणजे आज ट्रॅफिक खूप आहे. तर आता इथनं आपण स्टेशनला जाऊ, 1.5 किलोमीटर स्टेशन आहे. आधी जर पडली राईड तर आधी, नाही तर मग. आणि 3 गाड्या सीएनजी राहिले, सीएनजी पण नाही भरलेला आपण आज परत. तर बघूया आधी काय करतोय आपण. सीएनजीला पण गर्दी आहे इकडं. तर आता आपण आपल्या साईडची राईड बघूया, एखादी गोटू टाकून देऊ आणि मग बघूया पुढं कुठं काम करतोय आपण ते. आपल्याला उबेरकडनं एअरपोर्टची राईड पडली, लगेच तिथनं 1.1 किलोमीटर होतं स्टेशन पासून, अलीकडेच, स्टेशनच्या अलीकडेच. तर आलोय, कस्टमरच्या लोकेशनला कॉल केलाय, येतो बोललेत. तर ठीक आहे, आपला आरावीचा मेसेज करून द्यायचा आणि कॉल करायचा. बाकीचं नंतर टाइम जो भेटेल तो त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आपल्याला भेटतात वेट टाइमचे. तर ठीक आहे, आता इथनं जायला अर्धा तास लागणार आहे कारण ट्रॅफिक आहे आणि आपली एक गाडी सीएनजी पण संपल. मग बघूया तिकडनं आपल्या घराच्या साईडचं राईड भेटली ठीक, नाही तर मग आपण गोटू करूया घरी. तरी आणखी 2 वाजतीलच आपल्याला, 1:30च्या आसपास, कारण टाइम 12 इथं वाजलेत. आणि इथून आता एक कस्टमर यायला किती वेळ त्याच्यावर, आणि तिथून पुढे अर्धा तास पकडून चालायचं कारण गर्दी खूप आहे आज रोडला. आणि सीएनजी पण भरायला पाहिजे होता आपण तेव्हा सकाळी, पण नाही भरला. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय कस्टमरला ड्रॉप करायला. आपल्याला एअरपोर्टची राईड पडली होती तिथनं, ती आपण कस्टमरला सोडले. आताच कस्टमरचं बिल झालं तर 210, आपल्याला दिलेत 154. तर सगळी आता टोटल केली 30 रुपये कस्टमरकडनं एक्स्ट्रा, 488 रॅपिडो आणि 854 रुपये उबेर. तर टोटल जर केली तर 1374 रुपये होतात. तर ठीक आहे. आणि सीएनजी पण आपल्या 2 गाड्या आहे शेवटच्या, आणि 2 गाड्या पेट्रोल आहे. आता आज उद्या पेट्रोल पण आणि सीएनजी, किंवा आज जर भरलं तर आज सीएनजी पण आणि पेट्रोल पण आपल्याला भरायचे. तर इथनं आपण आता गोटू टाकू. काहीच खाल्लेलं नाहीये, जाम भूक लागली आहे. तर 12:30 झालेत. तर बघूया आता इथनं कुठं जातोय. 114 किलोमीटर गाडी चालली आहे, गाडी पण जास्त नाही चाललेली. ठीक आहे. तर बघूया इथनं आता आपण कुठं जातोय, कुठं म्हणजे आता इथनं घरी जाणार. तर ठीक आहे, भेटूया उद्या.